बर चला करू आता काहीतरी. काहीतरी काय? हा किती वेळ झाला वाट बघते मी इथं, तपास नाही. ओळख मी कोण आहे? ओळख ना ओळख. कोण आहे बरं? कोण असेल मी? ओळख तुम्ही ना? आमचं हे म्हणजे नाव आहे का नाही? रंगा भाऊजी. आईच्या गावात लगा मी तुम्ही मला कसलं ओळखता का नाही? मग मी माझ्या हातावरून माझ्या ह्याच्यावरून आईला लगेच ओळखलं भाऊ मला तुम्ही. पण मी तुमच्यावर नाराज आहे. मायाव नाराज आहे? हा. मग काय आलं नाराज व्हायला मायाव? काय झालं म्हणजे? हा तुम्ही जर माझ्या संग जर लगेच बोलणार असाल प्रेमाने तर बाकीच्या बायकांसंग मी कशाला बोलू? खरं का? आणि मग नाही ना बोलणार. नाही बोलणार. तुम्ही मला तेवढं जर देत असाल तर द्या की. चालतंय. कसं उन्हाळा आलाय, थोडी पेप्सी पण खाल्ली पाहिजे ना. चला मग घासावाला करू. दामू, हा मला ना तुझ्या बरोबर बोलायला लईच भारी वाटतं बघ. तुला सगळं सांगायला. तू कसं माझं सगळं ऐकून घेतो. मालकीन बाई मी मस्त ऐकून घेतोय तुमचं, पण मालकाने माझ्या बोच्यावर 2 टोले दिले त्यांचं बी ऐकतोय की मी. अरे दामू, घरातली सगळी जण राजकारणी माणसं, सगळी त्यांच्या कामात गुंतलेली. कामात म्हणजे ते गावचा विकास करतात. गावाचा झेंडा फडकायचा असेल तरी ते साहेबांच्या हाताने फडकीत नाही होय. सगळ्या गावची कामं करतात, पण घरातल्या माणसांवर लक्ष कोण देणार? घरातली बाई आहे तिच्याकडे लक्ष कोण देणार? तिच्या मनाचा विचार कोण करणार? अख्ख्या गावाचा विचार करतात साहेब, तुमचा बी विचार करतीलच किती. काय बी काळजी करू नका. तुम्ही म्हणले भेटा मी आलोच की. माझी कामं सोडून. तसंच मला वाटत नाही का तुझ्या मालकाने बी कामं सोडून माझ्यासाठी यावं, पण त्यांना येळच नाही. चालायचं देशापेक्षा त्यांना कसली आले दुसरी कामं. त्यांना देश महत्वाचा आहे, त्यांना समाजसेवा महत्वाची आहे, आणि तुम्हाला जे महत्वाचं आहे ते मला बी महत्वाचं आहे की. दामू, असंच राहा माझ्यासोबत कायम. आता मालकाने ठेवलं तर 2 पगार वाढवा असाच राहतो कायम सोबत. पगार वाढव म्हणजे काय? मग फुकटात काही पोरा बाळांना काय आहे का नाही? मला तुमची पोरं चांगले कपडे घालून हिंडतात आणि माझी बिन बोचाला थिगाळ बी नाही त्यांच्या. आणि तसेच हिंडते ना होय. मी आहे की द्यायला. 2 पैक मला बी लागते पोरा सरांना. मी आहे ना द्यायला तुला. आहे ना? चालतंय की मग तुमच्याकडून घेतो ना मग मी. काय आपलं पैक लागन तवा तुम्हाला मी लागन तवा देत जाईल. तुझ्या बरोबर बोललं ना का माझं मन असं मोकळत झाल्यासारखं वाटतं. होत नाही? आता काय सांगू, माझं बी मोकळच होतंय. काय मन मोकळं होतंय माझं बी. बरं साहेबांनी आपल्याला जर बघितलं तर उद्या पलटी खासन तुम्ही आणि मला जावं लागेल आत जेलात. तसं नाही करणार मी. नक्की ना? बघा बा, नाही तर गोड लागत आहे म्हणून मी होट चुकितोय, आणि नाही तर माय तिथं नको जिव्हाळा कापाया साहेबांनी. तुझं आताच काय चाललंय? पण आपण बोलायला आलो नाही इथं. बोलायला आलोय आणि करायला पण आलोय. काय म्हणताय दामू? करू काय? नको नको. रातच्याला लाईट गेली का नाही अख्ख्या हायवेला तुम्ही कोणत्या कोपऱ्याचं दिसत बी नाही. तुम्हाला म्हणून तुम्हाला काय सांगू, ती जिफरी नोकराने नाही होय तिलाच मिठी मारली होती. मी जेव्हा मिठी मारून वांगाळा वास आला का तेव्हा मला कळलं ती जिफरी नोकरानी होती म्हणून. तुला तिच्यातला आणि माझ्यातला फरक कळला नाही होय? वासावून नंतर कळाला, जवळ आल्यावर लांबून काय कळत आहे. बरं चला करू आता काहीतरी. काहीतरी काय? घरचे काय काय करीत काय माहित नाही. आपल्याला सगळी गरज असल्याने झाले भाऊ. काय
कशा शेंगा झाले, पाणी नाही काही नाही. अरे होय होय, काय चाललंय रे? हा, आणि तू काय करतो इकडं? काय पोरी, शेंगा तोडाय आलो होतो. आणि तुला कोणी बोलावलं शेंगा तोडायला? मीच बोलवलं कशाला? शेंगा तोडायला. तुला दुसरा कोणी भेटलंच नाही काय? आणि एवढं जवळ तर असं चिकटून शेंगा तोडी काय? नाही ते अहो मामा, हा, ते मी बोलत होते त्यांच्या बरोबर. असं काय बोलणं चाललं होतं एवढं जवळ? पोरी मला काय तुझं बरं वाटत नाही गड्या. ए पोरा, हा. नक्की काय भानगडे? अहो म्हणजे शेंगा तोडाय आलो. मामा, तुम्ही सगळेजण बाहेर हिंडता, हा. मी बी बाहेर हिंडतात. हम्म. टाइम तरी आहे का सांगा बरं माझ्या बरोबर बोलायला, मला काही सांगायला, माझ्या मनात काय चाललंय मला समजून घ्यायला तरी कोण आहे का घरी? कोणच नाही. म्हणून यांच्या बरोबर मन मोकळं केलं फक्त. अरे हा, तशी माझ मला कळालं गड्या. अगं पण बाळा, अगं ह्या इलेक्शनच्या नादामध्ये मी सोन्यासारखी माझी बायको म्हणजे तुझी सासू आजाराने मेली. ती लय बेकार झालं बघ. आणि ते कशामुळे झालं तर हे समाजसेवा, याच्याकडे लक्ष दे, गावाकडे लक्ष दे, याच्यातच सगळं झालं. आता माझ्या घरातली माझी बायको तर गेली, पण तुझं असं होऊ नये किंवा तुझ्या नवऱ्याला दुःख येऊ नये. तू आता असं करू नको. अगं हे फार चुकीचं करती. एवढ्या चांगल्या घरातली पोरगी तू आणि असं करायला लागली. आणि कोणा संग तर नोकरा संग. हा, ए भाडकाव साहेब, हा, माझं काही चुकीचं नाही. मग मालकीने बोलावलं होतं. अयो, मी यांच्या बरोबर बोलले मामा फक्त. अरे माझं मन मोकळं केलं मी. बरे बघ, आतापर्यंत झालं ते झालं. इथून पुढे असं होता कामा नाही. झालं एखाद्या वेळेस आपण कोणती तरी विचार करून काहीतरी केलं पाहिजे. असं परत चुकीचं वागू नको तू. ए बाळा, तुला मी आता शेवटचं सांगतोय, हा. नाही तर आता पुढच्या वेळेस जर मला असा घावला तू तर फटके दिल्याशिवाय सोडणार नाही बघ तुला. हा, नाही सापडत. आता तू गरीब घरातला आहे त्याच्यामुळे तुला सोडून देतो एकदा. हा, तू आता लगेच निघ बरं, लगेच. बर का सुनबाई, सांगितलेलं ऐक. अगं नोकरावरून याच्यावर कुठं प्रेम करून चालते का? अगं मग तुला जर लईच वाटत होतं तर तुझ्या नवऱ्याला बोलायचं ना बसून. त्यांना टाइम तरी आहे का माझ्याकडे लक्ष द्यायला? नाही, आता एक काम कर, मी ना आता घरी गेल्याच्या नंतर त्याला सांगतो का बाळा, तू आता जरा हे लोकांकडे लक्ष द्यायचं कमी कर आणि आपल्या घरात लक्ष दे. तुझ्याकडे लक्ष द्यायला सांगतो, म्हणजे व्यवस्थित राहशील. हा, चल आता तुझा, आता इकडं आली ना तर पहिलं ही 4-2 शेंगाची झाडे आहे ना, हे शेंगाची झाड ते तोड, चांगले शेंगा, आणि ने बरं कालवणाला घरी. मी घरी आल्यावर बघतो त्याच्याकडे, त्याला सांगतो मी. हा,